5 वेळा खासदार राहिलेले, केंद्रीय मंत्रीपद भूषवलेले, वेगवेगळ्या संसदीय समित्यांवर सदस्य राहिलेले आणि नेहमीच नवनीत राणांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ परत एकदा नाराज असल्याची चर्चा आहे. पुन्हा एकदा त्यांना पक्षानं हुलकावणी दिली आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांना राज्यसभेवर खासदारकीची संधी देण्यात आली नाहीये. भाजपकडून, शिवसेनेकडून त्यांना अशी संधी दिली जाईल असा शब्द देण्यात आला होता, मात्र तो शब्द पाळला गेला नाही आणि ही नाराजी ते व्यक्त करतात. दरम्यान नवनीत राणा यांना ही राज्यसभेची संधी मिळू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जाणारे हे दोन्ही नेते राज्यसभेपासून दूरच राहिलेत. आता प्रश्न असा उपस्थित होतोय की आनंदराव अडसूळ यांच्यासारख्या अनुभवी आणि महत्वाच्या नेत्याला डावलून महायुतीला राजकीय दृष्ट्या ते परवडणार आहे का? आणि आनंदराव अडसूळ यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना. कट टू कट मध्ये आपलं स्वागत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा विरुद्ध आनंदराव अडसूळ हा वाद पेटला होता. खरं तर 5 टर्म खासदार राहिलेल्या आनंदराव अडसूळ यांचं राजकीय पुनर्वसन मात्र केलं जात नाहीये. नुकताच राज्यसभेच्या कोट्यातून शिवसेनेतील ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आली. राज्यपाल नियुक्त खासदारांमध्ये देखील आपलं नाव असेल अशी शक्यता आनंदराव अडसूळांना होती, मात्र तेही नसल्यामुळं आता ते नाराज झालेत. ती नाराजी त्यांनी बोलून दाखवली आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीवेळी भाजपनं आपल्याला राज्यपाल पदाचा शब्द दिला होता. हा शब्द अमित शहा यांनी दिला होता आणि त्यांचं लेखी आश्वासनही दिलं होतं, पण तो शब्द पाळला गेला नाही. किमान त्यांनी राज्यपालांच्या कोट्यातून तरी राज्यसभेची उमेदवारी द्यायला हवी होती. मात्र आपली नाराजी व्यक्त करून मी पक्षाची बदनामी करणार नाही असं स्पष्ट विधान त्यांनी केले. पण हे आनंदराव अडसूळ खरंच इतके महत्वाचे आहेत का? तर हो, कारण 1-2 नाही तर 5 टर्म ते खासदार राहिलेत. त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे, शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे, त्याच्याबद्दलच आपण बोलूयात. मूळचे सातारचे असलेले आनंदराव अडसूळ कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असत. ते बँकेत क्लर्क किंवा मॅनेजर म्हणून काम करत होते असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. काम करत असताना ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते. शिवसेनेतून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 1987 साली एका वादाच्या निमित्ताने त्यांचं नाव चर्चेत आलं. त्यावेळी त्यांची भेट बाळासाहेब ठाकरेंनी घेतली आणि त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांची सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. पुढे जाऊन त्यांनी जत विधानसभा मतदारसंघातून निवडणूक ही लढवली होती. 1995च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी देण्यात आली. ती त्यांनी पार पाडली आणि पक्षाला यश आलं आणि म्हणूनच शिवसेनेला यश मिळाल्यानंतर त्यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. त्यांची जिथं नियुक्ती झाली होती तिथल्या स्थानिकांनी मागणी देखील केली होती. म्हणूनच मूळचे सातारा येथील असले तरी कामानिमित्त ते मुंबईत राहत होते. मात्र त्या भागातील जबाबदाऱ्या सांभाळत असल्यामुळे स्थानिकांच्या आग्रहावरून त्यांना बुलढाणा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. 1996च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. त्यानंतर 1999 ते 2004 आणि 2004 ते 2009 अशा 2 कार्यकाळांसह ते एकूण 3 वेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेत. नंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून 2009ची निवडणूक लढवली आणि 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 या दोन्ही कार्यकाळात ते खासदार राहिले. अशा प्रकारे एकूण 5 वेळा ते खासदार राहिलेत. दिल्लीतील त्यांच्या कार्यकाळात त्यांना केंद्रात राज्यमंत्री पदाची ही संधी मिळाली होती. अनेक संसदीय समित्यांवर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. त्यामुळे 5 वेळा खासदार राहिलेल्या आणि केंद्रात मंत्रीपद भूषवलेल्या या नेत्याचं सध्याचं राजकारण थोडंसं बाजूला पडत असल्यामुळे त्यांची नाराजी व्यक्त होताना दिसते. अमरावती लोकसभा मतदारसंघात त्यांचा संघर्ष नेहमीच राणा दाम्पत्याशी झालाय आणि राणा विरुद्ध अडसूळ हा वाद सांगितल्याशिवाय आनंदराव अडसूळ यांचं राजकारण पूर्णच होऊ शकत नाही. खरं तर 2014च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर नवनीत राणा या अडसूळांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या. त्या निवडणुकीदरम्यान दोघांमध्ये जोरदार प्रत्यारोप झाले. नवनीत राणांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल केला होता. मात्र त्या निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांनी 1 लाख मतांच्या फरकाने नवनीत राणांचा पराभव केला. हा वाद कायमच राहिला. पुढे 2019 मध्ये पुन्हा एकदा नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरल्या आणि त्यावेळी आनंदराव अडसूळांचा त्यांनी पराभव केला. याच काळात नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबाबतचा वादही सुरू झाला. राणांनी खोट्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली असा आरोप अडसूळ यांनी केला. हा आरोप संघर्ष पुढे सुरूच राहिला.
पुढे जाऊन आनंदराव अडसूळ या सगळ्याच्या दरम्यान सिटी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात बँकेत सुमारे 900 कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झाला. या निमित्तानं त्यांची चौकशी झाली. बँकेच्या संचालक मंडळावर त्यांच्या नातेवाईकांचा समावेश होता म्हणून त्यांची चौकशी झाली. त्यांना अटक करण्यात आली. आणि हे सगळं असताना शिवसेनेनं, म्हणजे शिवसेना तेव्हा अविभक्त नव्हती तेव्हा, आणि त्याच्यानंतरही हे जे सगळं सुरू होतं तेव्हा देखील, म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतरही, जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा त्यांचे पुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ हे शिंदे गटात गेले, मात्र हे ठाकरे गटातच राहिले होते. मात्र या घोटाळा प्रकरणात जे काही सुरू होतं त्यामुळे, आणि या काळात ते आजारीही होते त्यामुळे, म्हणजे हे सगळं सुरू असताना पक्षाने आपली विचारपूस केली नाही. अटक केल्यानंतरही विचारायला आले नाहीत किंवा आजारी असतानाही आपली चौकशी केली नाही, अशी खंत व्यक्त करत आनंदराव अडसूळांनी पत्र लिहून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आणि पुढे जाऊन त्यांनी नाही नाही म्हणत शिंदे गटात प्रवेश केला. आता झालं असं की 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली. महायुतीचा धर्म पाळावा लागत असल्यामुळे आनंदराव अडसूळ यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देता आली नाही. ते बंडही करणार होते, मात्र नंतर त्यांनी माघार घेतली आणि मग नवनीत राणा यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप आजही त्यांच्यावर होतो. आणि शेवटी अमरावतीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आणि नवनीत राणा यांचा पराभव झाला. त्यानंतरच आनंदराव अडसूळ पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचं पुनर्वसन केलं जाईल असं आश्वासन त्यांना देण्यात आलं, मात्र त्याऐवजी त्यांची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असला तरी त्यांना राज्यपाल कोट्यातून खासदारकी देण्याचं आश्वासन दिलं होतं, अशी त्यांची नाराजी होती. आता राज्यसभेसाठी त्यांचं नाव चर्चेत असल्याचं बोललं जात होतं, मात्र ती उमेदवारी त्यांना मिळाली नाही. हीच नाराजी ते पुन्हा बोलून दाखवत आहेत. त्यामुळे इतका मोठं राजकारण अगदी 90च्या दशकापासून, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या पासून सुरू असलेलं हे राजकारण किंवा त्यांची राजकीय कारकीर्द कुठेतरी आता थांबली. कोणती जबाबदारी नाही किंवा त्यांचं पुनर्वसन केलं जात नाहीये आणि हे पक्षासाठी आता तोट्याचं ठरू शकतं का? त्या भागातील मतदार, आता काँग्रेसचे खासदार निवडून आले तिथूनच अनेक गोष्टी दिसून येतात, त्यामुळं तसं काही होऊ शकतं का? आता मग अडसूळ जर त्यांचं राजकीय पुनर्वसन लवकरात लवकर केलं नाही तर कोणता वेगळा निर्णय घेऊ शकतात का, हे पाहणं महत्वाचं आहे.